समाजाला फक्त भावनिक करायचं काम करतो तो। त्या दिवशी सांगितलं समाज एकदम बंद झाला, यायचा बंद झाला, काहीतरी नौटंकी चालू झाली त्याची। जे म्हणले ना रक्तस्राव झालाय, नाकातून रक्तस्राव झालाय, अहो रुमालाला कुंकू लावलं हो त्या माणसाने। इथपर्यंत नाटक आणि समाज भावनिक केला। अरे कशासाठी करता? तुम्हाला नेता व्हायचंय ना व्हा, पण समाज भरकटू नका, समाजाची दिशाभूल करू नका। तुम्हाला काय वाटतं समाजाचा वापर करून तुम्ही मोठे होता? शिवाजी महाराजांच्या हात याला फोटोला थोडं हे झालं की हात लावता आणि समाज भावनिक करता, बस झालं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये। मराठा आरक्षणाचा हा लढा गेले कित्येक दिवसापासून सुरू आहे। मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील हे कित्येक दिवसापासून मराठा आरक्षण मिळावं यासाठी झटत आहेत आणि जरांगे पाटील आपल्या समाजासाठी लढत आहेत, म्हणून मराठा समाज त्यांच्या संगे खंबीरपणे उभा आहे। यासाठी जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचं बळ सुद्धा मिळतंय। यानंतर सगळेश्वरांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते। काही दिवसांनी त्यांची तब्येत खूपच खालावली, नंतर त्यांच्या नाकातून रक्त आलं। याच प्रतिक्रियेला उत्तर देत बाबुराव वाळेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओत ते म्हणतायत नाकातून रक्त आलं नव्हतं, त्या माणसाने रुमालाला कुंकू लावून समाजाला फसवलंय, तो नाटक करतोय आणि समाज भावनिक करतोय। ते म्हणतायत तुम्हाला नेता व्हायचंय ना तर वा, समाज भरकटू नका, समाजाची दिशाभूल करू नका। तर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। असेच अपडेट पाहण्यासाठी ट्रेंड मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।